या क्षणी सांगू शकणार नाही. पण पण सर एवढंच पण सर द- हा मुद्दा याच्यासाठी घेतला, जेव्हा हे सगळं युद्धजन्य परिस्थिती थांबवायची वेळ आली, शस्त्रसंधी केली, तेव्हा भारतानं सांगितलं होतं की यापुढे या देशातला कुठल्याही प्रकारची दहशतवादी कारवाई हे युद्ध समजलं जाईल आणि त्या दृष्टीनं त्याला उत्तर दिलं जाईल. म्हणून हा प्रश्न आहे की ही जर दहशतवादी कारवाई असेल, स्पष्ट झालेलं असेल, तर त्याच्याबद्दल तशा प्रकारची कारवाई करता येईल का? नाही, निश्चितपणे तसं जर असेल, हम्म. जर या दहशतवाद्यांना कुठून पाकिस्तान मधून स्पष्ट उल्लेख करायचा, हा. जर काही विचारशक्ती देण्यात येत असेल किंवा काही शस्त्रसामुग्री पुरवण्यात येत असेल, तर त्या दृष्टिकोनातून तो सरकार त्याच्याकडे बघेल. आणि म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ही बाब स्पष्ट केलेली आहे की आम्ही कोणालाही सोडणार नाही. नंबर एक. नंबर दोन, त्यांना जस्टिस न्यायालयासमोर आम्ही खेचू. ही पंतप्रधानांचं जे वक्तव्य आहे हे स्पष्टपणे असं दर्शवतं की जी गोपनीय माहिती पंतप्रधानांकडे एजन्सीजने आपल्याला दिली आहे हा. त्याचे धागे दोरे लांब जात आहेत. हा एक तर्क आपल्याला काढावा लागेल. हा. दुसरा तर्क, ज्या अर्थी पंतप्रधान इतक्या स्पष्टपणे बोलता आहे आणि ज्या स्पष्टपणे निर्भयतेने सांगताय की आम्ही हे सहन करणार नाही. लक्षात घेतलं पाहिजे, पंतप्रधानांचं एक वाक्य महत्वाचं आहे की जिथून याच्या आम्ही मुळापाशी जाऊ. हा. मुळापाशी जाऊ म्हणजे जिथून ही घातक शक्ती प्रवर्तित केली जाते ती नेस्तनाबूत सरकारला देखील करायची आहे, ही बाब स्पष्ट होते. ठीक आहे. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न, एकच सेकंदात, हा. तिसरा महत्वाचा बाब म्हणजे की आम्ही यांना न्यायालयासमोर खेचू. हा. त्यांना जस्टिस काय आहे तो न्याय दाखवून ठेवू. बर. आणि म्हणून हा आत्महत्येप्रवृत्त हल्ला हा याच्याकडे आपण सगळ्यांनी सिरियसली बघितलं पाहिजे. अर्थात हे पोलीस तपासात स्पष्ट होईलच. हो, ठीक आहे. मला शमशुद्दीन तांबोळी सर तुम्हालाही विचारायचं आहे, ज्या प्रकारे एक मोठं मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आलं आणि त्या मॉड्यूलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या असणं, हे किती चिंताजनक आहे? प्रश्न क्रमांक 1. आणि दुसरं, ज्यांना आपण म्हणतो की शिक्षणानं माणसाचा विवेक जागा होतो, माणूस शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर तो देवदूत बनतो समजा, पण तो यमदूत बनावा अशी काय परिस्थिती निर्माण झाली? का असं होतंय? हे खूप मोठं कोड आहे. सर्वप्रथम या समाज आणि देश विघातक, मानवतेला कालिमा फासणाऱ्या अत्यंत निंदनीय अशा या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आता आपण जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, हा. हे शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, पण सुशिक्षित लोक नाही. ते जर सुशिक्षित असते तर त्यांचा विवेक हा जागा राहिला असता. हा एक भाग. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की याच्या पाठीमागे कोणत्या शक्ती कारणीभूत आहेत. आपल्याकडे जेव्हा ऑपरेशन सिंदूर ही मोहीम आखण्यात आलेली होती, तेव्हा जैश ए मोहम्मद याचा जो नेता आहे, हो, ज्याला सर्वांना